तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप जणांना सिंगल फेजवर मोटर चालू करण्यात प्रॉब्लेम येतो. तर आपण त्यांना या व्हिडिओमार्फत संपूर्ण माहिती सांगणार आहे की 2 फेजचे 3 फेज कसे तयार करायचे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तर पहिले बी तिन्ही फेज चेक करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ऑलरेडी 2 फेज आपले मीटरमध्ये असतात. तर आपल्याला 2 फेजचे 3 फेज करायचे आहे. तर जो फेज फुलमध्ये आहे हे आपलं कंडेन्सर. तुम्ही कंडेन्सर कुठल्या बी स्टोअरवर अवेलेबल आहे, तुम्ही खरेदी करू शकता, फिटिंग वगैरे. तर आता हा फेज नाही आहे आपला वरचा, खालचा फेज आहे. तर पहिले फेजमधला फेज तार काढून घ्यायचा, जो नाही आहे फेज तिच्यातला फेज तार काढून घ्यायचा. तिच्यामध्ये एक वायर टाकायची, फिट करून घ्यायचा. जो फेज आपला फुलमध्ये आहे तिच्यात कंडेन्सरची एक वायर टाकून हा फेज लावून घ्यायचा. तर आपले पूर्णपणे 3 फेज चेक करून घ्यायचे. तर 2 फेज होते, तर आपले 3 फेज केले. तर हे आपण बटन यासाठी लावलेलं आहे की म्हणजे मोटरला करंट फुल पोचतो, मोटर पहिल्या झटक्यामध्ये चालू होते, बंद पडत नाही. त्यासाठी बटन पहिले चालू ठेवायचं. मोटर चालू करून दिली की बटन बंद करून टाकायचं. धन्यवाद. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.